डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवार निर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना गेल्या 2 वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात येते। यंदा देखील अशाच प्रकारची भोजन व्यवस्था श्री शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली। यावेळेस स्वतः श्री एकनाथ शिंदे यांनी अनुयायांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली। खासदार राहुल शेवाळे हे देखील यावेळेस उपस्थित होते। आता 2 वर्ष आपण हा कार्यक्रम मुख्यमंत्री म्हणून साहेबांनी केलाच। यंदा कालच साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तरी देखील हा त्यांचा जो कार्य आहे हे त्यांनी सतत पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे आणि ते अविरत पुढे चालू राहील। कारण की ह्या ठिकाणी देशभरातून, विदेशातून, महाराष्ट्र राज्यातून, अनेक राज्यातून अनुयायी येत असतात। त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, त्यांना कुठेही कोणताही अनुयायी उपाशी झोपू नये या विचाराने आपण काल संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून जेवणाला सुरुवात केलेली आहे। काल रात्रभर जेवण चालू आहे, आता सकाळपासून जेवण चालू आहे आणि हे रात्री 1-1:30 वाजेपर्यंत जेवण चालू राहील। हा 3रा वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षात जे अनुयायी इथे येत आहेत त्यांच्यातर्फे जे भोजन व्यवस्था माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांतर्फे ते आयोजित केली जाते, ही सेवा कायमची चालू राहणार। साहेबांचा आम्हाला हेच सत्य आहे की जेवढे अनुयायी इथे येत आहेत सगळ्यांना या भोजनचा लाभ भेटला पाहिजे, काही ह्याच्यात कमी कामा नाही। तर इथे जवळजवळ लाखो लोक येतात, लाखो अनुयायी येतात। इथे साहेबांनी इथे त्यांना भोजनाची सोय केलेली आहे। त्याच्यानंतर मग पाणी, बिस्लरी पाणी। साहेबांचं एकच म्हणणं आहे, शिंदे साहेबांचं, की सर्वांना म्हणजे गैरसोय होऊ नये। इथे बऱ्याच ठिकाणी भोजनाची सोय केलेली असते, पाण्याची सोय केलेली असते, पण साहेबांनी जे काय इथे केलेलं आहे या मैदानामध्ये, जे पण 3 वर्ष झालं, 3रा वर्ष आहे, इथे लाखो लोक येऊन भोजन करून जातात। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.